सुमन नावाची एक स्वामी भक्त स्त्री गरोदर असताना स्वामीचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवरा विष्णूबरोबर येते. स्वामी म्हणतात, तुला संतती मिळेल, पण जे काही होणार ते सहन करायची तयारी ठेव. सुमनला स्वामी वचन खरं होणार ही खात्री होती, पण तयारी ठेव या शब्दाचा तिचा थरकाप सुटतो. ती या गोष्टीमुळे फार चिंतित राहायची. सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोत देतात. शिवा त्याला स्वामीचा आशीर्वाद म्हणून घेतो. सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते. वैद्यबुवा गर्भस्थ शिशूचं निधन झालं आहे असे निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात. हे ऐकून सुमन फार खचून जाते. इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने पीक खराब होते. शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात. त्याच्यावर देशोधडीवर जायची वेळ येते. इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते, पण अंतर्यामी स्वामी बाळाप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात. स्वामी आणि बाळाप्पामध्ये संवाद होतो. स्वामी, बाळा, अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्मांनी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते. बाळाप्पा, स्वामी, यावर काही उपाय नाही का? स्वामी, अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात, पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात. अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो. मनुष्याच्या हातून कळत न कळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहतात आणि त्याचं परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते. लोग कहते हैं कि भगवान के यहाँ न्याय में देर है. अरे भगवान सबको समय देता है अपने पाप नष्ट करने का. कंस, रावण, हिरण्यकश्यप सबको दिया, फिर भी वो नहीं माने, तब उनका संहार किया. बाळाप्पा, स्वामी, मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावे? स्वामी, अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटतं तेव्हा मनुष्य काय करतो? आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो. पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराचा का सोडतो? म्हणतो, मी देवाचे एवढे करतो, पण माझ्यावर हे संकट का आले? बाळा, पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आत्तापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखीन भयान संकट आले असते. तिकडे शेत वाहिल्यामुळे शिवा पण खचलेला असतो. त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते, पण मग त्याच्या मनात विचार येतो की स्वामींनी धान्याचे खाली पोते देऊन आपल्याला एक खून केली होती. तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो. स्वामी त्याला सांगतात की जसा तू खंबीर होऊन सावरलास तसाच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे. तिला जाऊन काही बोध कर. पण तिथे सुमन वेड्यासारखे वागत असते आणि वेडेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते. पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तेथे येऊन तिला अडवतात. तितक्यात स्वामी तेथे प्रकट होतात. सुमन, मरणं सोपं नसतं आणि मरणं जीवाच्या हाती नसतं. अरे जर देवाने ठरवलेली वेळ नसली तर काही केलं तरी सुटका होणार नाही. मरणं आपल्या ठरलेल्या वेळेतच येणार. अरे आपल्या सासू, नवरा आणि भावाचा विचार कर. तुझ्या या पावलामुळे त्यांना काय वाटले असते? सुमन म्हणते, स्वामी, संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू? तितक्यातच शारदा, शिवाची बायको, आपल्या नंदेला आपलं बाळ देते. शारदा, हे माझं बाळ घे. याला तू आपल्या मुलासारखे वाढव. याची तुला जास्त गरज आहे. मला काय, मला दुसरं अपत्य होईल. स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते. सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते. तात्पर्य असे की स्वामींवर विश्वास असणे महत्त्वाचे. प्रारब्ध हे भोगावेच लागते. स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे मागे करू शकतात. भक्ती महत्त्वाचे, नामस्मरण महत्त्वाचे. आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख, संकटे जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत. आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त दुःखातच त्यांची आठवण नको. मरणे हे ठरलेल्या वेळेतच येणार, आधी नाही किंवा नंतर नाही. कारण जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.